अध्यक्ष NF ग्रुप यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. विराज खांडेकर भैया यांनी देखील स्टेजवरती यायचं आहे. सुनंदाताई शिंदे यांचं माननीय श्री नंतर वॉर्ड क्रमांक 15 चे माजी नगरसेविका सौ पूनम जय. मी उपस्थित सर्व मान्यवर असेल तर माननीय या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नगराध्यक्ष उमेदवार राजश्री बाबा या ठिकाणी उपस्थित यांचंही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या कार्यक्रमाला माननीय अख्तरभाई आंबेकरी असतील, सुप्रियाताई खराडे असतील, योगिताताई जगताप असतील, या तिन्ही उमेदवारांचा मनापासून अभिनंदन व मला धन्यवाद करायचं आहे की आम्हाला आपल्याला मतदान करण्याचा या ठिकाणी आम्हाला 2 तारखेला मतदान करण्यासाठी आम्हाला आपल्याला एक आनंद मिळणार आहे की आपण या भागामध्ये काम केलेलं आहे. काम करणाऱ्या मतदाराला आणि उमेदवाराला आपण ज्यावेळी मतदान करतो नक्कीच आपल्याला समाधान मिळत असते. मित्रांनो, मंचावर बरेच जण उपस्थित आहेत. जॉन फाउंडेशनचे माझे सहकारी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो असे आपले जावेदभाई नायकोडी या ठिकाणी आपल्या पाठिंबा यांनी या ठिकाणी आपल्या सर्व उमेदवारांना दिला, त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचा मसीहा नावाचा जर कोण असेल तर तो जावेदभाई नायकोडी होता. त्यांचाही मनापासून धन्यवाद. मित्रांनो, आपण सगळ्यांनी कोरोना बघितला. कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी मला मनापासून बोलताना अतिशय वाईट वाटतंय की बरेच सहकारी आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये नाही आहेत. साहेब, या ठिकाणी आमचे बरेच अशी ज्या समाजाला घेऊन चालणारी लोकांच्या मध्ये एक प्रेरणा देणारे असे जे काही सहकारी होते ते कोरोनामध्ये या ठिकाणी मृत्यू पावले. त्यांचंही आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती जाणवत आहे. मी त्या सगळ्यांच्या आत्म्यास परमेश्वराकडे एक इच्छा करेन, परमेश्वराकडे त्यांची चांगला विषय हो. या ठिकाणी काम करताना मी हद्दवाढ भाग झाली. हद्दवाढ भागाच्या पूर्वी आपण या ठिकाणी बघितलं असेल की आपल्या घरासमोर प्रत्येकाच्या 5 फूट 7 फूट खड्डे असायचे पाणीचे. प्रत्येक घरातली माय माऊली माझी घराच्या समोर खड्डे असताना त्या ठिकाणी खड्ड्यामधून आपण पाणी भरत होतो आणि मग आपण आत नेत होतो. घराच्या समोरची परिस्थिती बघितली तर साहेब या ठिकाणी गटाराची परिस्थिती होती, अतिशय वाईट परिस्थिती. रस्त्याची प्रक्रिया तर विशेष नाही, कारण की सदरचा हा भाग त्रिशंकू भाग होता. त्यामुळे निधी देणार कोण, याला वाली कोण, हा एक मोठा या ठिकाणी प्रश्न असायचा. परंतु 2011 साली कराड शहराचा हद्दवाढ या ठिकाणी आमच्या समाविष्ट कराड शहरामध्ये झाला आणि अखेर या ठिकाणी रहिवाशांचं नागरिकांचं नंदनवन होणे सुरू झालं. साहेब, आपल्या आशीर्वादानं 2011ला या ठिकाणी पहिल्यांदा वेळी वाखान परिसर पासून ते पोस्टल कॉलनी पर्यंत या ठिकाणी पहिला प्रभाग पडला आणि त्यामध्ये 5 नगरसेवक या भागामध्ये होते. साहेब, आपल्या आशीर्वादानं आणि तुम्ही दिलेल्या या ठिकाणी लोकांच्या सेवेमुळे आणि ज्या त्यावेळी उमेदवार होते मौसिलबाई असतील, मंदाताई खराडे असतील व अजून इतर सुहास पवार साहेब असतील, या सर्वांनी या भागामध्ये आपल्या सहकार्याच्या मार्फत आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इतकं काम केलं की या ठिकाणी आपण बघितलं रस्ते झाले, गटर झाले, स्ट्रीट लाईट झाले. साहेब, आपण गेली सगळी माणसं आहोत. आम्ही आपण सांगितलं आबा या ठिकाणी हे गार्डन आपलं व्यवस्थित पूर्ण होत नाही, आपल्याला या ठिकाणी अजून इथे लागते. आबा म्हणले तू काही काळजी करू नकोस, तुला जी काही या भागात करायचं आहे. आबा म्हणले मी साहेबाला सांगेन, साहेब कधी आपल्याला नाही म्हणत नाही. आणि याची प्रचिती आम्हाला पुन्हा एकदा ज्यावेळी या भागामध्ये आम्हाला साहेब परत कॉर्नर डेव्हलपमेंट गार्डन मध्ये करायचे होते साहेब, त्यावेळी परत एकदा आपण या ठिकाणी आम्हाला 40 लाखाचा निधी दिला. परत खेळणी व अजून डेव्हलपमेंट लागायची होती, परत 40 लाख दिले. म्हणजे या ठिकाणी माननीय आमदार बाळासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी डीपीटीसीच्या माध्यमातून आपल्याला 1,40,00,000 गार्डन केलं. आणि आज मला मनापासून बोलताना आनंद वाटतोय की माझ्या माय माऊली, माझ्या भागातल्या सर्व ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं त्या ठिकाणी आरामदायक या ठिकाणी खेळतात, बसतात, चर्चा करतात. यापेक्षा मनाला समाधान काय पाहिजे
साहेब एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही. मी आता सांगितलं आम्हाला कामाची खूप गडबड आणि कामाची हापापली लोक आम्ही आहोत. या भाग सर्वसामान्य लोकांचा आहे म्हणून आम्हाला डोक्यात होतं की या ठिकाणी विद्यार्थी असतील, पोलीस भरतीमध्ये काम करणारे माझे सहकारी असतील, त्यांचं म्हणणं होतं अख्तरभाई तुम्ही या भागामध्ये एखादं वाचनालय सुरू करता येते का तुम्हाला बघा. आबांनी तात्काळ मला म्हणले की मोहसिनला घे आणि आपण जरा वॉर्डामध्ये फिरून या की आपल्याला कुठं या ठिकाणी लायब्ररी सुरू करता येते का. साहेब त्यावेळी सुद्धा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी लायब्ररीची जागा चॉईस केली आणि पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने साहेब त्या ठिकाणी आम्हाला 14,60,000 रुपये निधी मिळाला आणि आपण बघितले सुसज्ज अशी लायब्ररी या ठिकाणी पहिल्या आपण कराड नगरपालिकेमध्ये कुठल्या नगरसेवकाला लायब्ररी बांधली असेल तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं साहेबांच्या कृपेनं आपण आपल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये केली. साहेब एवढ्यावर थांबलो नाही. या भागामध्ये मोहसिनबाईंना व्यायामचा खूप नाद. एखाद्या वेळी जेवण मागं पुढे झालं तर चालेल पण त्या बाबाने कधी जिमचा नाद सोडला नाही. आणि एकेकाळी अशी परिस्थिती साहेब आमची बी होती. हालाकीचे दिवस बघितलेत आम्ही. कधी कधी जिमला गेलो तर जिम मध्ये फी भरला कधी कधी पैसे नसायचे. सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही तयार झालेली माणसं आहोत. त्यामुळे मोहसिनबाईचं ध्येय होतं की ज्यावेळी मुसद्दीक आब्बा आपण मोठे हो त्यावेळी आपण आपल्यासाठी काहीतरी जिम करायची की जे आपल्या भागामध्ये लोकांसाठी किंवा आपली परिस्थिती जी जिम मध्ये नाही पैसे नाही म्हणून बाहेर जायची वेळ होती ती आपल्याकडे कुणाला नाही जायला पाहिजे. साहेब त्यावेळी मी आमदार सदाभाऊ खोत साहेब यांना सांगितलं. सदाभाऊ खोत साहेबांनी क्षणाचा विलंब न करता या ठिकाणी मला 15 लाख रुपयाचा निधी दिला आणि या ठिकाणी आपण व्यायामशाळा सुरू केली. आणि साहेब महत्वाचं गेली 3 वर्ष ती व्यायामशाळा अखंडित या ठिकाणी सुरू आहे पण ती पण विनाशुल्क. म्हणजे आमच्यासारख्या ज्या काही सहकारी होते यांना पैसे नाहीत म्हणून कधी या ठिकाणी त्यांना व्यत्यय येऊ नये म्हणून या ठिकाणी व्यायामशाळा सुद्धा केली. या